करूया. दहा आज्ञांपैकी एक आज्ञा आहे. निर्गम 20वा अध्याय वचन 7. पन्ना नंबर 92 निर्गमन उसका 20वां अध्याय वचन 7. तो अपने परमेश्वर का नाम व्यर्थ न लेना, क्योंकि जो यहोवा का नाम व्यर्थ ले वह उसको निर्दोष न ठहराएगा. यहोवा तुझा देव याचे नाव तू व्यर्थ घेऊ नको, कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला यहोवा निर्दोष मानणार नाही. देवाचं नाव, प्रभु का नाम अत्यंत महान है, पवित्र है, और उसके बारे में हमें आज्ञा है की उसका नाम व्यर्थ ना ले. आता व्यर्थ घ्यायचं नाही म्हणजे काय करायचं नाही? पहिली गोष्ट, सगळ्यात जास्त आदर आणि सन्मान त्याच्या नावाला द्यायचा आहे. सबसे ज़्यादा सम्मान आदर उसके नाम को ही देना है. उसके नाम का उपयोग करके हमें झूठ नहीं बोलना है. प्रभूच्या नावाचा, देवाच्या नावाचा उपयोग करून बरेच लोक खोटं बोलतात. देवा शपथ, कोणत्याही महत्त्वाशिवाय, महत्त्वाच्या गोष्टीशिवाय त्याचं नाव घेऊ नये. थट्टा मस्करी चालते, व्यर्थ घ्यायचं नाही. देवावर विश्वास असल्याचं दाखवायचं, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काहीच नाही, ते नाव व्यर्थ घेतात. दिखाते हैं कि प्रभु से वो बहुत प्यार करते, आदर करते, लेकिन अपने वर्तन से वो उसका सम्मान नहीं करते. दिखता है कि मुंह से तो ये नाम ले रहा है, लेकिन इसका बर्ताव, इसका आचरण प्रभु के वचन के अनुसार, प्रभु के आज्ञा के अनुसार नहीं है. म्हणून एका ठिकाणी म्हटले ना मत्तेच्या पुस्तकात, ते मुखाने माझा सन्मान करतात, आदर करतात, परंतु त्यांचं हृदय माझ्यापासून. म्हणजे देवाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मुखानं नाव घेणं महत्त्वाचं आहे की हृदयात त्याच्याजवळ असणं महत्त्वाचं आहे? येस. आणि हृदय, मन परमेश्वराच्या जवळ कधी असतं? जेव्हा आमचं त्याच्या वचनावर, त्याच्या आज्ञांवर जास्त प्रेम असतं. जो उसकी आज्ञाओं को मानता है, परमेश्वर की दृष्टि में वो उसका सम्मान करता है, वो उसका आदर करता है. लेकिन क्या होता है, जब हम प्रभु में नए नए हम होते हैं ना, तो हम बहुत ही आदर करते हैं, बहुत सम्मान करते हैं. लेकिन जैसे जैसे हम बढ़ते जाते हैं, पुराने होते जाते हैं, साल निकल जाते हैं, वैसे वैसे थोड़े थोड़े क्या हो जाता है, फिर वो गंभीरता, वो पवित्रता, वो आदर, वो सम्मान कभी कभी कम हो जाता है. जसं की एकच माणूस सतत आपल्या घरात येत राहिला तर त्याचा मग जास्त आदर, रिस्पेक्ट राहतो नाही ना. नेहमीच आहे. मग त्याच्यावर थट्टा चालतात, मस्कऱ्या चालतात, मग त्याच्या खांद्यावर पण हात टाकला जातो. जेवढी जास्त जवळीक भौतिक दृष्टीने, तेवढा आदर कमी होत जातो. पण प्रभूमध्ये त्याच्याशी जेवढी जास्त जवळीक, तितका प्रभूचा आदर वाढत जातो. हालेलुया. जितने हम दिल से
प्रभु के नज़दीक होते हैं उतना हम उसका आदर और रिस्पेक्ट करते हैं। बहुत से उदाहरण हम बाइबल में, पवित्र शास्त्र में हमें देखने को मिलते हैं। परमेश्वर के दास ने शाऊल को एक आज्ञा दी थी, पहला राजा ना, परमेश्वर ने चुना हुआ उसके लोगों के लिए, इज़राइल के लिए पहला राजा, जिसका नाम आहे शाऊल। आणि त्या शाऊलाला काय सांगितलं होतं, वाचूया आपण पहिला शमूएल 15वा अध्याय वचन 3। पहला शमूएल 15वां अध्याय और वचन 3 हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 346, पहला शमूएल उसका 15वां अध्याय वचन 3। इसलिए अब तू जाकर अमोलियों को मार और जो कुछ उनका है उसे बिना कोमलता के किए कष्ट नष्ट कर। क्या पुरुष, क्या स्त्री, क्या बच्चा, क्या दूध पीता, क्या गाय बैल, क्या भेड़ बकरी, क्या ऊँट, क्या गधा, सबको मार डाल। शमूएल जो देवाचा याजक होता तो शाऊलाकडे आला आणि त्याने काय सांगितलं, देवाची इच्छा काय आहे, त्याने काय करावं, त्यानं काय केलं पाहिजे, अशी एक प्रकारची आज्ञा त्याला होती। काय होती, आता तू जाऊन अमालेकाला मार, देवाच्या लोकांचा शत्रू, आणि त्याचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर, त्यांना सोडू नको। तर पुरुष व बाया, लेकरू व तान्हे व गुरे व मेंढरे व उंट व गाढव या सर्वांना जीवे मार, कोणालाही सोडू। देवाशी शत्रुत्व करणं किती भयंकर असतं बघा। देवाच्या विरुद्ध उभं राहणं किती भयंकर असतं ते पहा। देव जेव्हा बदला घ्यायला उभा राहतो ना, तेव्हा तो असा घेतो। आणि अमालेकांविषयी बदला घेण्यासाठी शाऊलाला उभं केलं आणि शाऊलाला सांगितलं, त्यांचा पूर्णपणे नाश कर, काहीही शिल्लक ठेवायचं नाही। शाऊलानं सांगितल्याप्रमाणे गेला, अमालेकांबरोबर युद्ध झालं, सर्वांचा नाश केला, राजाला पकडून आणलं। पण काय झालं बघा, वचन 21 आणि 22। वचन 21, पहिलं वचन 21। परंतु प्रजा के लोग लूट में से भेड़ बकरियों और गाय बैलों अर्थात नष्ट होने की उत्तम उत्तम वस्तुओं को गिलगला में तेरे परमेश्वर यहोवा के लिए बलि चढ़ाने को ले आए। काय लिहिलंय पहा 21व्या वचनामध्ये, परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी यहोवा तुझा देव याला गिलगलात यज्ञ करण्यासाठी घेतली। काय केलं याने, देवाने सांगितलं होतं सगळ्यांचा, याने काय विचार केला, मी देवाला खुश करीन। इसने क्या सोचा था, मैं प्रभु को खुश करूंगा, क्या वहाँ पर जो जो उत्तम है ना वो मैं रखूंगा और परमेश्वर को यज्ञ चढ़ाऊंगा। सोच बुरी थी क्या, विचार वाईट होते, चांगले होते ना, देवाला खुश करण्यासाठीच तर त्यांनी राखून ठेवले होते, काही वाईट नव्हतं याच्यामध्ये। परंतु देवाचा शब्द हा शब्द, हालेलुया, देव सांगतो असं कर तर तसं करा, तसं केलंच पाहिजे। त्यावेळेला आपली बुद्धी, आपलं डोकं काहीही वापरायचं नाही। तो म्हणतो आराधनेला ये तर आलं, प्रार्थनेची घोषणा केली तर गेलं, मंडळीने आवाज दिलाय ना तर हजर राहिलं। देव पाहतो आम्ही त्याच्या आज्ञेचा
किती सन्मान करतो, कारण त्याच्यावरच त्याचा सन्मान आधारित आहे. शौलाला सांगितलं होतं सर्वांचा नाश कर, परंतु शौल काय करून आलाय, त्यातली उत्तम गुरंढोरं, मेंढरं आणि जे काय उत्तम पदार्थ होते ते त्यांचा नाश त्याने केला नाही. काय विचार केला की मी माझ्या देवाला यांचा काय करेन, यज्ञ अर्पण करेन. परिणाम काय झाला, 22 वचन. वचन 22, शमूएल ने कहा, क्या यहोवा होम बलियों और मेल बलियों से उत्तम प्रसन्न होता है, जितना कि अपने बात के माने जाने से प्रसन्न होता है. शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणांनी आणि यज्ञांनी होत. हालेलुया. तुम्ही दिवसभर आराधना केलीत आणि प्रभूचा जर आज्ञा पाळली नाहीत तर त्याला संतोष होणार. हालेलुया. देव शोधत आहे आणि तुम्ही जर सापडला नाहीत त्या गोष्टी करताना तर तो संतोष पावणार. आणि मी हेच उदाहरण त्यावेळेला सुद्धा दिलं होतं, शौलाचंच उदाहरण दिलं होतं. परमेश्वर काय म्हणाला, परिणाम काय झाला की मी तुला राजा केलं, तू माझी आज्ञा पाळली नाहीस, तू माझा आदर केला नाहीस, तू माझा सन्मान केला नाहीस, तू माझं ऐकलं नाहीस, म्हणून मी तुला आता काढून टाकतो आणि मी तुझ्या जागेवर दुसऱ्याला उभं करतो. गेलं होतं ते गेलं. एस्तेरचं उदाहरण आपण पाहिलं होतं. एस्तेरला मर्दकाय काय म्हणतो, तू आपल्या लोकांसाठी उभी राहिलंस तर ठीक आहे, नाहीतर देव दुसऱ्या कोणाला उभं करायला समर्थ आहे, पण तो त्याच्या लोकांना वाचवेल. हालेलुया. आज त्याच्या लोकांवर ठिकठिकाणी अन्याय होतोय, अत्याचार होतोय, छळ होतोय, त्रास दिला जातोय आणि देव आमच्याकडे आशेने पाहत आहे की हे लोक माझा किती सन्मान करतात, किती मध्यस्थीसाठी उभे राहतात. आणि मी जेव्हा ऐकत नाही तेव्हा शौलाप्रमाणे आमच्या जीवनात होणार नाही याची गॅरंटी आहे का? तो म्हणतो तू नाही केलंस तर चालेल, देवाला काही कमी नाही आहेत लोक, तो दुसऱ्या कोणाला तरी उभं करेल. पण विचार हा करा, जर माझ्याऐवजी त्यानं दुसऱ्या कोणाला उभं केलं, त्यानं दुसऱ्या कोणाला संधी दिली, तर मग माझं काय? ज्या देवाकडून इतकी वर्ष, जिस प्रभु से इतने साल से मैंने आशीष पाई, सच्चाई जानी, कृपा पर कृपा पाई, इतना सारा उसने मुझे दे दिया, मैंने हर दिन उसको धन्यवाद दिया, लेकिन अब जब मेरे प्रभु को मेरी ज़रूरत है तो मैं खड़ा नहीं रहता हूँ, तो मैं प्रार्थना में नहीं जाता हूँ. तो क्या करता हूँ मैं? उसका आदर नहीं करता. हालेलुया. मुद्दाम परिणाम म्हणून सांगायला अजूब आहे. दुसरा परिणाम काय झाला? त्याचं राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं आणि त्या दुसऱ्याला म्हणजे दावीला देण्यात आलं. दुसरा परिणाम काय झाला पहा 26व्या वचनात. वचन 26, शमूएल ने शाऊल से कहा, मैं तेरे साथ न लौटूंगा, क्योंकि तूने यहोवा की बात को तुच्छ जाना है और यहोवा ने तुझे इस्राएल का राजा होने के लिए तुच्छ जाना है. काय रे पहा, शमूएल शौलाला म्हणाला, 26 बरोबर, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, कारण तू यहोवाचे वचन धिक्कारलाय आणि यहोवाने तुला इस्रायलावर राज्य करण्याविषयी आता धिक्कारलाय. तू त्याचा आदर केला नाहीस, आता देव तुझा धिक्कार करतो. दुसरा परिणाम काय झाला? 16वा अध्याय वचन 14 बघा. अध्याय 16 वचन 14. यहोवा का आत्मा शाऊल को छोड़कर उड़ गया और यहोवा की ओर से एक दुष्ट आत्मा उसे घबराने लगा. काय म्हटलंय बघा, मग यहोवाचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि एक दुष्ट आत्मा यहोवाकडून त्याला बाधू लागला.
देवाची कृपा निघून गेली, देवाचा आत्मा निघून गेला, जो अभिषेक होता निघून गेला. हालेलुया. कसं वाटतं असं काय वाचलं की? उदाहरणं बघायची आहेत अजून. यहोवाचा कोश, प्रभूचा कोश, फलिस्टी आणि इस्रायली यांच्यामध्ये शत्रुत्व होतं. फलिस्ट्यांना काय वाटत होतं की परमेश्वराचा कोश त्यांच्याकडे आहे म्हणून ते नेहमी विजयी होतात. मग तो जर आपल्याकडे आला तर, आणि मग एक युद्ध झालं, लढाई झाली. त्यावेळेला त्यांनी काय केलं? तो कोश आपल्याकडे आणला. म्हणजे त्यांनी कशासाठी आणला? तो आपल्याला विजय मिळावा म्हणून, आपल्याला आशीर्वाद मिळावा. आज बरेचसे 99% लोक देवाकडे कशाला येतात? आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून, आपल्याला बरं वाटावं म्हणून. देव कशासाठी पाहिजे? देवाचं नाव कशासाठी पाहिजे? चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या संपत्तीसाठी, चांगल्या आरोग्य आशीर्वादासाठी, चांगल्या नोकरीसाठी, चांगल्या बायकोसाठी, चांगल्या मुलांसाठी. हालेलुया. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी किती जणांना पाहिजे? त्यांनी तो आणला आणि तिकडे ठेवला. नंतर काय झालं? परत इस्रायली लोकांनी तो कोश आपल्याकडे घेतला. आणि बघा 2 शमूएल 6 अध्याय वचन 1 ते 7 आपण वाचू. पन्ना नंबर 376, 2 शमूएल उसका 6 अध्याय वचन 1 से 7 तक. फिर दाऊद ने एक और बार इज़राइल में से सब बड़े वीरों को, जो 30,000 थे, इकट्ठा किया. तब दाऊद ने उन और जितने लोग उसके संग थे वे सब उठकर यहूदे के नाम बालक नाम स्थानक से परमेश्वर की यहाँ संदूक ले आए, जो कुरुबों पर विराजमान वाले सेनाओं के यहोवा का कहलाता है. तब उन्होंने परमेश्वर को संदूक की नई गाड़ी पर चढ़ाकर टीले पर रहने वाले अबीनादाब के घर से निकाला. और अबीनादाब के उज्जा और अहोको नामक 2 पुत्र उस नई गाड़ी को हाँकने लगे. और उन्होंने उसको परमेश्वर के संदूक समेत टीले पर रहने वाले अबीनादाब के घर के बाहर निकाला और अहिय्याह सद्दो के आगे आगे चला. दाऊद और इज़राइल का समस्त घराना यहोवा के आगे सनोने की लकड़ी के बने हुए सब प्रकार के बाजे और वीणा, सारंगिया, डफ, डमरू, झांझ बजाते रहे. जब वो नाकोने के खलनाक तक आए तब उज्जा ने अपना हाथ परमेश्वर के संदूक की और बढ़कर उसे थाम लिया, क्योंकि बैलों ने ठोकर खाई. तब यहोवा का कोप उज्जा पर भड़क उठा और परमेश्वर ने उसके दोष के कारण उसका वहाँ ऐसा मारा कि वह परमेश्वर के संदूक के पास मर गया. पहा इथे या ठिकाणी काय झालं आहे? देवाचा तो कोश परत आणण्यासाठी दावीद आपल्या माणसांना घेऊन गेलेला आहे. कोणाकडे होता तो? अबीनादाब. म्हणा ना, अबीनादाब. आणि त्याचे 2 मुलगे होते. काय नाव आहेत त्यांची? उज्जा आणि अय्यो. काय नाव आहे त्याचं? अय्यो. 2 मुलं होती. खूप वर्ष अबीनादाबच्या घरात यहोवाचा कोश होता. सुरुवातीला मोठ्या आनंदाने त्याने तो ठेवला असेल, नाही का? ओ, देवाचा पवित्र कोश माझ्या घरामध्ये आज आलेला आहे. किती आदर आणि सन्मान त्याने केला असेल त्याचा. हळूहळू काय झालं असेल? सुरुवातीला गाणी गायली असतील, स्तुती केली असेल, आराधना केली असेल,
धन्यवाद दिले असतील, प्रभूचे आभार मानले असतील. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हळूहळू वेळ कमी होत गेला असेल आहे ना, आराधनेचा, प्रार्थनेचा. महिन्याने आणखीन कमी झालं असेल, 2 महिन्याने अजून कमी झालं, वर्षभरानं कधीतरी झाली असेल, आणखीन कधी जरी झालं असेल. सुरुवातीची पवित्रता शेवटपर्यंत टिकली का, वाचल्यावर कळतं आहे. जो सन्मान, जो आदर, जी पवित्रता त्या कोशाविषयी राखायची होती ती राखली गेली नाही. अभिनादाब आणि त्याच्या मुलांकडून त्या कोशाचा सन्मान झाला नाही आणि त्यामुळे तो परत नेत असताना, एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एक गोष्ट तिथे लिहिली आहे. यांच्या घरात कितीतरी वर्ष होता, पण त्यांच्या घराला काय मिळालं, आशीर्वाद मिळाले की काय मिळालं, काहीच लिहिलेलं नाही आहे. शेवटी नाश झाला तिघांचाही ते लिहिलेलं आहे. परंतु त्याच्याकडून आणल्यानंतर फक्त 3 महिने एका माणसाच्या घरी तो कोष ठेवण्यात आला होता. त्याचं नाव होतं ओबेद अदोम. काय नाव होतं त्याचं? ओबेद. बघा ना, 10वं वचन बघा, 10वं वचन. वचन 10, इसलिए दाऊद ने यहोवा के संदूक अपने यहाँ दाऊदपुर में पहुँचाना न चाहा, परंतु गतवासी ओबेदोदोम के यहाँ पहुँचाया. आणि वचन 11. वचन 11, यहोवा का संदूक गतवासी अबेदोदोम के घर में 3 महीने रहा और यहोवा ने अबेदोदोम को और उसके समस्त घराने को आशीष दी. वचन 12. तब दाऊद राजा को यह बताया गया कि यहोवा ने अबेदोदोम को घराने पर और उसको कुछ उसका है, उस पर भी भविष्य परमेश्वर के संदूक के कारण आशीष दी. तब दाऊद ने जाकर परमेश्वर के संदूक को अबेदोदोम के घर के दाऊद पर आनंद के साथ पहुंचा दिया. देवाचा कोश पवित्र, आदर, सन्मानास योग्य. याच्या घरात किती महिने राहिलाय आणि काय लिहिलंय त्याच्या घराविषयी? यहोवाने ओबेद अदोमाला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. आणि काय म्हटलंय? त्याच्या घराला व त्याच्या सर्वस्वाला देवाच्या कोशामुळे आशीर्वाद दिला. असं इथे अगोदर जे अभिनादाबची जी मुलं आहेत आणि त्यांच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं आहे का बघा. दोन्ही व्यक्ती आहेत, दोघांच्याही घरी कोश होता देवाचा. हालेलुया. पण एकाच्या घरी स्थिती काय झाली आहे, दुसऱ्याच्या घरची स्थिती काय झाली आहे. हालेलुया. तुमच्या घरात किती वर्ष प्रभूचं नाव आहे, किती वर्ष देवाचा कोश आहे. हालेलुया. किती आदर आणि सन्मान आहे, किती पवित्रतेने ते घेतलं जात आहे, देव पाहत आहे. हालेलुया. तुम्ही किती त्याचं ऐकत आहात, किती त्याच्या वचनाप्रमाणे करत आहात, देव पाहत आहे. तो जो कोश घ्यायचा होता ना, यावेळेला यापूर्वी तो कशा रीतीने नेला होता? पालखीच माहिती आहे तुम्हाला? पालखी 2 बांबू असे असतात, बांबूसारखं आहे ना, आणि पुढे दोघांनी त्याला पकडायचं असतं, मागे दोघांनी त्याला पकडायचं असतं आणि मध्ये तो कोश ठेवलेला असायचा. अशा रीतीने 4 जण पकडून तो कोश अतिशय आदरानं, सन्मानानं, जशा रीतीने पूर्वीच्या काळी राजाला पालखीमध्ये बसवलं जायचं आणि उचलून त्याची ती पालखी घेऊन जायचे, त्याप्रमाणे तो कोश आदरानं आणि सन्मानानं इकडून तिकडे नेला जात असे. पण जास्त वर्ष राहिला ना, यांनी काय केलं? अभिनादाबच्या घरातून काढताना काय केलं त्यांनी? बैलगाडी केली, बैलगाडी. पहिली चूक. देवाला नियम म्हणजे नियम, देवाची आज्ञा म्हणजे आज्ञा. हालेलुया. आणि दुसरी आज्ञा काय होती? की त्याला कोणीही स्पर्श करायचा नाही. इथे काय झालं आहे? डोंगरावर होतं ना घर,
त्यावेळेला डांबरी रस्ते नव्हते, होते का? सिमेंटसारखे प्लेन रस्ते असतील, बैलगाडी ठेवला, बैल येत होते, बैलगाडी येत होती खाली, कुठेतरी अडथळा आला आणि काय झालं, तो पडण्याच्या बेतास आला. उज्ज्याला काय वाटलं, देवाचा कोश पडेल म्हणून त्याने इतकी वर्ष घरात होता, कधी हात लावला? पण इतक्या वर्षामुळे काय झालं, जो आदर, जो रिस्पेक्ट, जो सन्मान, जी पवित्रता ती सहज हलक्यामध्ये घेतली. काय होतंय, पडू नये त्याचा विचार वाईट नव्हता, परंतु आज्ञेचा भंग झाला ना. त्याचा विचार काय होता, कोश पडू नये म्हणून तो सांभाळण्यासाठी त्याने हात लावला, परंतु देवाचा क्रोध त्याच्यावर आला, कारण देवानं सांगितलं होतं की त्याला कोणीही स्पर्श करायचा. काय परिणाम काय झाला, उज्ज्या स्पर्श करताच त्याच ठिकाणी मरण पावला. एकाच्या घरात राहिला तो मरण पावला, दुसऱ्याच्या घरात राहिला तो आशीर्वादित झाला. हालेलुया. आपल्या घरात काय आहेत, त्याचं मूळ आज देव आपल्याला सांगत आहे. हालेलुया. जर आशीर्वादांची भरपुरी आहे तर मी म्हणेन त्या घरात देवाचा सत्कार आहे, सन्मान आहे, आदर आहे. हालेलुया. हे देवाचं घर आहे. वचन म्हणतं, या देवाच्या घरात तुला कसं वागलं पाहिजे हे तुला कळलं पाहिजे. हालेलुया. हे एक देवाचं घर आहे. हालेलुया. हे सुद्धा देवाचं घर आहे, त्यामुळे तुला कसं वागायचं ते कळलं पाहिजे. ज्या घरात तू राहतोस ते सुद्धा देवानं दिलेलं ते देवाचं घर आहे, त्या घरात सुद्धा कसं राहायचं हे तुला कळलं पाहिजे. तिथेही तू त्याचा आदर केला पाहिजेस, इथेही तू त्याचा आदर केला पाहिजेस, आणि जाता येता जेव्हा फिरतोस तेव्हा इथेही तू त्याचा आदर केला पाहिजेस. हालेलुया. जेव्हा आम्ही असं करतो, जेव्हा त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही चालतो, तेव्हा सर्वात जास्त आम्ही त्याचा सन्मान करतो. सर्वात जास्त प्रथम स्थान प्रभूला द्या म्हटलंय ना, देतो का? प्रथम स्थान देवाला देतो का? कालच पास्टरांनी सांगितलं की परवा शुक्रवारी जो मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये एका मंडळीतले सगळे तरुण सकाळी 7:30 पासून तिथे उभे होते बिचारे, आणि सगळे व्यवस्था पाहत होते, फक्त तरुण होते. त्या मुली जाताना आम्हाला म्हणाल्या, प्रेज द लॉर्ड पास्टर, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दुपारच्या आम्ही जवळजवळ 11:15 पोहोचलो तिकडे. आता मला सांगा, कोणत्या तरुणांना आशीर्वाद मिळेल? कोणत्या लोकांना आशीर्वाद मिळेल? साधेपणात, हलके में मत लो, प्रभू का नाम हलके में मत लो. त्याचं नाव अत्यंत पवित्र आहे आणि अत्यंत महान आहे. जोपर्यंत ते आदरानं आणि सन्मानानं घेतलं जात आहे, तोपर्यंत देवाचा गौरव आमच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. भांडण करायच्या अगोदर हे समजायचं की देवानं दिलेले हे घर माझं आहे, माझं घर. हल्ली ना, मी आता जनगणनेच्या वेळेला पाहिलं, अगोदर पण 1-2 ठिकाणी पाहिलं, काही लोकांनी घरावर काय लिहिलं आहे माहीत आहे? हे घर स्वामींचं आहे. स्वामी तुम्हाला कळले असतील कोणते. त्यांच्या घरात मी राहतो. म्हटलं किती छान. मूर्तीपूजक आपल्या स्वामींविषयी इतका आदर आणि सन्मान, रिस्पेक्ट बोर्ड लावला आहे त्यांनी दरवाज्यावर. खूप ठिकाणी मला वाचायला मिळालं. आणि आम्ही बघा, जिवंत देवाचे लोक, कधी म्हणतो का अभिमानानं, हे घर माझ्या येशूचं आहे, मी त्याच्या घरात राहतो. हालेलुया. हा आहे देवाचा सन्मान.
यातली प्रत्येक गोष्ट माझ्या प्रभूची आहे. हालेलुया. पण काय होतं, नवीन नवीन असताना खूप काही गोष्टी घडतात, पण हळूहळू काय होते, थंडपणा येत जातो. सहज घेतो बऱ्याचशा गोष्टी. नवीन मोबाईल नवीन आणल्यावर बघा ना काय करतो, पहिली गोष्ट काय करतो, ते वरून काय लावतात, ते स्क्रीन गार्ड, मागून काय कवर आहे ना. का नवीन, दुसऱ्या कोणाच्या हातात देत, पूर्वी द्यायचो आणलाय म्हणून दाखवायला, आता जुनं झालं ते. आता काय सांभाळतो की नाही. गाडी नवीन आणली तर किती सांभाळतो, थोडासा पण स्क्रॅच आला नाही पाहिजे. ड्रायव्हिंग करताना कोणी काय केलं तर तोंडातनं शब्द आलाच, येतो की नाही. का नवीन गाडी आहे. नोकरी नवीन नवीन लागते तेव्हा केवढा सन्मान असतो बॉसला, केवढं रिस्पेक्ट देऊन एकमेकांशी वागतात. 1-2 वर्ष झाल्यावर बॉस आहे माहिती आहे. मोबाईल थोडा जुना झाल्यावर, गाडी थोडी जुनी झाल्यावर उडवतो कशी पण दे. तसं काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचं नाव जुनं होतं मला वाटतं. हालेलुया. आमचा देव म्हणजे कोणती वस्तू नाही आहे, तो आमचा जीव आहे, तो आमचा आत्मा आहे. हालेलुया. तो आमचं सर्वस्व असलं पाहिजे. हालेलुया. वस्तूप्रमाणे आपण त्याच्याकडे नाही बघायचं आहे. म्हणून दिवसेंदिवस त्याच्याविषयीचा आदर, त्याच्याविषयीचा सन्मान आमच्यामध्ये वाढत गेला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पहिला शमूएल 4:17 आणि 18 पहा. 4था अध्याय. पन्ना नंबर 333, पहला शमूएल उसका 4 इथे एक उदाहरण है, वचन 17 से 18 तक. उस समाचार देने वाले ने उत्तर दिया, इजरायली पलिश्तियों के सामने से भाग गए और लोगों का बड़ा भयानक संहार भी हुआ, और तेरे दोनों पुत्र होप्नी और पिनहास के भी मारे गए, और परमेश्वर की संदूक भी छीन ली गई. जो ही उसने परमेश्वर के संदूक का नाम लिया, त्यों ही एली फाटक के पास कुर्सी पर से पछाड़कर खाकर गिर गए. काय लिहिलं इथे? इथे देवाचा एक याजक आहे, सेवक आहे, ज्याचं नाव आहे एली. त्याला 2 मुलगे आहेत. काय नावं दिलीत त्यांची? बोला ना. हां. आता यांचा जर इतिहास तुम्ही वाचलात अगोदर, तर ते अनैतिक गोष्टी आणि देवाच्या घरातल्या ज्या काही अर्पण यायचं त्याचा ते वापर कसाही करायचे. आता देवाचा याजक, सेवक या दृष्टीने एलीचं काय काम होतं? आपल्या मुलांना आवरायला पाहिजे होतं, शिकवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. देवाच्या पवित्रता, देवाचा सन्मान, देवाचा आदर कसा करायचा. परंतु त्यानं आपल्या मुलांना सांगितलं. परिणाम काय झाला? युद्धात 2 मुलं मारली गेली आणि स्वतः एलीसुद्धा मान मोडून मेला. आताच्या भाषेत आपण म्हणू पास्टरचं कुटुंब. कोणाचं? हां, हॅलो. पास्टरचं कुटुंब संपलं.
देव भेदभाव करत नाही. त्याच्या वचनात, त्याच्या आज्ञेत, त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या पवित्रतेत जर आम्ही राहिलो नाही तर देव त्याला जे करायचं ते तो करणारच. हालेलुया. सावधान. काय म्हणालो मी? सावधान. वचन 19 आणि 21 पहा. वचन 19, उसकी बहू पिनहास की स्त्री गर्भवती थी और उसका समय समीप था. जब उसने परमेश्वर के संदूक की छीन ले जाने और अपने ससुर और पति पर मरने का समाचार सुना, तब उसको जज्जा का दर्द उठा और वह दोहर गई और उसको एक पुत्र उत्पन्न हुआ. त्याचं नाव? उसके मरते मरते उन स्त्रियों ने जो उसके आसपास खड़ी थी उससे कहा, मत डर, क्योंकि तेरे पुत्र उत्पन्न होता है. परंतु उसने उत्तर न दिया और न कुछ ध्यान दिया. और परमेश्वर के संदूक के छीन ले जाने और अपने ससुर और पति के कारण उसने यह कहकर उस बालक का नाम इकाबोद रखा. इज़राइल में से महिमा उड़ गई. 19-20 मध्ये काय लिहिलंय पहा. त्याच वेळेला त्याची सून गरोदर होती, तिला मुलगा झाला. आणि 20व्या वचनात लिहिलंय, तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, भिवू नको, कारण तू मुलाला जन्म दिला आहे. परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. आणि तिने मुलाचे नाव इखाबोद कंसात लिहिलंय म्हणजे वैभव कोठे असे ठेवून म्हटले की इस्रायलामधून वैभव निघून गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला होता आणि तिचा सासरा व तिचा नवरा हे मेलेले होते. इखाबोद अर्थ काय लिहिलंय? देवाचा वैभव कोठे, म्हणजेच देवाचं वैभव निघून गेलं. का? जो आदर आणि जो सन्मान देवाच्या नावाला द्यायला हवा होता तो त्या कुटुंबानं दिला. म्हणून काय म्हटलंय? त्याचं नाव ठेवलं देवाचं वैभव निघून गेलेलं आहे, देवाचा महिमा निघून गेलेला. बघा, एक छोटीशी सहज घेतलेली गोष्ट किती महाग पडू शकते. म्हणून रोज प्रभूला म्हणावं, आज कसं वागायचं ते मला शिकव. हालेलुया. आज परत एकदा तुझ्या मार्गात चालायला तू माझा हात धर. हालेलुया. माझ्या बुद्धीने, माझ्या विचाराने, माझ्या इच्छेने, माझ्या आत्म्याने नको, मला तुझ्या आत्म्याने चालव. कारण तो आम्हाला मदतगार म्हणून त्यांनी दिलेला आहे. तो आम्हाला मदत कधी करेल? पवित्र आत्मा हमारे लिए मददगार करके दिया है. वो हमें मदद कब करेगा? जब हम उसे बोलेंगे, उससे सहायता मांगेंगे, तब वो हमारी मदद करेगा. कोई इंसान हमें मदद कब करता है? अपने आप करता है. जब हम उसके पास जाते हैं, हमारी परेशानी कहते हैं, हमारी बातें उसके सामने रखते हैं, तो कोई आदमी या कोई इंसान हमें मदद करता है. वैसे ही पवित्र आत्मा तब हमें मदद करता है जब उससे हम कहते हैं कि मेरी मदद कर, मेरी सहायता कर, मेरे संग चल, मुझे सिखा दे, मुझे प्रभु के नज़दीक लेके चल. तब वो हमारी मदद करता है. हालेलुया. हम अपनी ज्ञान या बुद्धि से, अपनी ताकत से कुछ नहीं कर सकते. और ये बहुत ही महत्वपूर्ण है कि प्रभु की आज्ञा का पालन करना, क्योंकि वो होम बलि से संतुष्ट नहीं होता, वो आज्ञा पालन से संतुष्ट होता है. हालेलुया. अगर होम बलि से संतुष्ट होता, आनंदित होता, उसको सम्मान मिलता, तो शाऊल को वो शाबाश कहता और आशीष देता.
कितना सोचा है तूने मेरे बारे में। हालेलुया। तो उज्जा नहीं मरता, उज्जा और आशीषित होता। परमेश्वर सोचता कितना सम्मान किया है इसने मेरा। हालेलुया। एली नहीं मरता, उसके बेटे नहीं मरते। हमें सीखना इन लोगों से। हालेलुया। शमशोनाचं उदाहरण आहे आपल्या समोर, नाही वाचत आता सगळं। देवानं देवाला नाजीर म्हणजे काय वाहिलेला होता, अर्पण केलेला होता तो, आणि देवानं त्याला भरपूर शक्ती दिली होती। बायबलमध्ये सर्वात ताकदवान म्हणून ओळख आहे त्याची, शमशोन, बरोबर। पण लग्न कोणाशी केलं? पलिष्टी स्त्रीशी। वाटलं असेल त्याला लग्न झाल्यानंतर बाप्तिस्मा घ्यायला लावतो। काही लोक म्हणतात पहिलं करतो आणि बघू, मग नंतर वचन सांगेन आणि बाप्तिस्मा घेईल। म्हणजे देवाचा सन्मान, देवाच्या आज्ञा बाजूला, स्वतःच्या फायद्याचं काय ते बघायचं। केलं, ताकद किती त्याची बघा। तरुण सिंहाला त्यानं एकट्याने मारलं। हालेलुया। दुसरं एक उदाहरण आहे, 300 काय ते कोल्हे, 300 कोल्हे एकत्र केले, दोघांची शेपटी एकमेकाला बांधली आणि मध्ये मशाल लावली आणि पेटवली। अरे काय साधं काम आहे काय? 300 कोल्हे आणायचे, त्यांना उभं करून ठेवायचं, त्यांच्या शेपट्या बांधायच्या, तिथे मशाल बांधायची, ती पेटवायची आणि त्याला आग लावून सोडून द्यायचे। पलिष्ठांच्या सर्व शेताची नासाडी करून टाकली। हालेलुया। किती ताकद, किती बुद्धी। दुसरं एक उदाहरण आहे, गाढवाचं जाभाड त्याने घेतलं, मेलेल्या गाढवाचं, आणि त्या जाभाडानं 1000 माणसांना मारलं। म्हणजे देव आपल्याला दाखवून देतो, जोपर्यंत परमेश्वर त्याच्या बरोबर होता तोपर्यंत त्याला काही अशक्य नव्हतं। जब तक प्रभु की आत्मा उसके ऊपर थी तब तक वो कुछ भी कर सकता था, लेकिन जब उसने प्रभु का आज्ञा का उल्लंघन किया, आज्ञा को तोड़ दिया, वो दलीला नाम की स्त्री के पास गया और अपना जो गुप्त बात थी, जो परमेश्वर ने उसे बताई थी, वो बात उसने बता दी। फिर उसका हाल क्या हुआ सबको पता है। हालेलुया। अशा गुप्त गोष्टी देवानं आम्हाला पण दिल्यात हो। आमेन म्हणा ना। दिल्यात ना। हालेलुया। आता त्या चेतवून वाढवायच्या की कुठल्या दलीलाकडे नेऊन टाकायच्या? गुप्त गोष्टी देवानं आम्हाला पण दिलेल्या आहेत। हालेलुया। दलीलच पाहिजे असं काही नाही। स्वतःच्या मोहासाठी स्वतःच्या एखादी कमजोरी तुम्हाला अडकवू शकते आणि देवाचं कृपादान तुम्ही हरवू शकता। आणि या शेवटच्या काळात सैतान असंच करणार आहे। हालेलुया। म्हणून मी तर म्हणेन प्रत्येकानं काय करावं, आपला तारण कसं साधता येईल, आपलं तारण कसं टिकवता येईल त्याच्यासाठी झटा। हालेलुया। आणि हे प्रभूच्या कृपेशिवाय अशक्य आहे। आणि ती कधी मिळेल? जेव्हा सर्वात जास्त आदर आणि सन्मान आम्ही त्याला देतो तेव्हा। त्याच्या वचनाप्रमाणे चालण्यानं देव अद्भुत चमत्कार तेव्हाच करतो जेव्हा त्याच्या वचनाप्रमाणे लोक चालतात। नासरेत गावी येशूला खूप चमत्कार करायचे होते की नाही?
नासरेत गांव में यीशु चाहता था कि इस गांव में मेरा गांव है, इस गांव में भी मैं क्या करूंगा, ऐसे चमत्कार करूंगा और लोगों का उद्धार करूंगा। लेकिन ये प्रभु की इच्छा थी। उन लोगों की इच्छा थी क्या? वो लोग क्या समझते थे, और ये तो हमारे इसके बचपन से हम इसे देख रहे हैं, ये हमारे साथ पला बड़ा, ये तो सुतार का लड़का है, हाँ तो सुताराचा मुलगा है ना, ये क्या है। लेकिन उन्होंने उसने जो काम किए थे, उसके बारे में जो लिखा गया था, उन बातों पर गौर नहीं किया। उनको यीशु मसीह को जो आदर देना था, जो रिस्पेक्ट देना था, जो सम्मान करना था, वो उन्होंने नहीं दिया। इसलिए प्रभु जी क्या कहते हैं, ओ या ठिकाणी मला भरपूर चिन्ह आणि चमत्कार करायची इच्छा होती, अनेकांचं तारण करायची इच्छा होती, परंतु मी ते करत नाही, आणि तो ते गाव सोडून तिथून निघून गेला। हालेलुया। आज कदाचित आपल्याविषयी कोणाकडे तरी बघून परत प्रभू हेच म्हणत असेल, मला तुझ्या जीवनात भरपूर काम करायचं होतं, मला तुझा खूप उपयोग करून घ्यायचा होता, मला तुला खांब म्हणून उभं करायचं होतं, मला तुला मध्यस्थ म्हणून उभं करायचं होतं, मला तुला आराधनेसाठी तयार करायचं होतं, मला तुला वचनासाठी तयार करायचं होतं, मला तुला मध्यस्थीसाठी तयार करायचं होतं। मी तुझ्याकडे पाहिलं, पण तेव्हा तुझ्यामध्ये मला काही दिसलं नाही। प्रभू निघून गेला, त्या गावातून निघून गेला। कदाचित तो आपल्या घरातून, तो आपल्या जीवनातून, मग फक्त येणं आणि जाणं असेल, रविवारी हजेरी लावायची, जय येशू म्हणायचं, आणि मग मस्तपैकी घरामध्ये राहायचं। हालेलुया। बाकीचे आठवड्याचे 6 दिवस प्रभू तुला धन्यवाद, मी खूप आनंदात आहे। बाकीचे मरतायत ते मरू दे, मी खूप आनंदात आहे, मी खूप आशीर्वादित आहे। हालेलुया। वेळे झाले ते विनायक पास्टर सारखे सारखे प्रार्थनेला बोलवतात, है ना, सारखी सारखी घोषणा करतात। यांना काय, यांच्या शाळेला सुट्टी असते म्हणून यांना जमतो। हो, ऐकलंय मी असं। मला सुट्टी असते तेव्हा मी फिरू पण शकतो। हालेलुया। तुमच्यासारखी मला मजा करता येईल की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आजही आपल्याकडे पाहत आहे। जर आम्ही सापडलो नाही तर मग आमचा काहीच उपयोग नाही। हालेलुया। दावीद काय म्हणतो माहीत आहे, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी दृष्टी माझ्यापुढून कधीच दूर गेली नाही। खूप मोठा अर्थ आहे याच्यात। काय म्हणतो, तुझी दृष्टी माझ्यापुढून कधीच दूर गेली नाही। म्हणजे दावीद जिथे जिथे जात होता, तिथे ते त्याला जाणवत होतं की देवाचे डोळे मला पाहत आहेत। हालेलुया। मग जर देवाचे डोळे मला पाहत आहेत हे जर सगळ्यांना समजलं तर पाप घडणारच नाही। आणि तो या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देतो की हे हृदय, अंतकरण, ही समज तू मला दिलेली आहेस। हालेलुया। हा आत्मा तू माझ्यामध्ये ठेवलेला आहेस। देवाचं आणि आपलं नातं काय स्थिती आहे ते बघा जरा, पारखूया आपण की त्याचं आणि माझं नातं काय आहे। काय आहे माझं, क्या है रिश्ता मेरा और उसका? सिर्फ आने जाने का, मांगने का, धन्यवाद देने का? अरे प्रभु जब इस पृथ्वी पर था तो वो भी अपने घर में बैठ के प्रार्थना करके सब कुछ कर सकता था, नहीं कर सकता था? तो गाँव गाँव फिरला कशाला? तो लोगों के पास क्यों गया? हो उनके पास जाकर उनसे बातें क्यों की? हालेलुया। बघा ना, मी घरून तुमच्यासाठी प्रार्थना करेन,
आणि मी तुमच्या घरात येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करेन. कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे? विचार करा ना जरासा. हालेलुया. काही लोक म्हणतात ना, आम्ही घरी प्रार्थना करतो ना पास्टरांसाठी. चांगली गोष्ट आहे, करा. पण मी घरी करतो ती प्रार्थना आणि मी एकत्र येऊन करतो ती प्रार्थना, फरक आहे की नाही आहे? हालेलुया. मी एकटा ज्योत पेटवतो तेव्हाची ज्योत, आणि सगळेजण एकत्र पेटवतात ती ज्योत. कुठली ज्योत जास्त टिकेल? हालेलुया. पण ह्या गोष्टी कधी घडतात? तेव्हा त्याच्याबरोबर रिलेशन नसतं तेव्हा. प्रभु हमारे लिए कुछ देने वाला फरिश्ता नहीं, ऐसा बिल्कुल मत समझो. ये समझो कि ये उसकी कृपा है कि उसके साथ रिश्ता जोड़ने के लिए उसने मुझे बुलाया है. हालेलुया. लहू का रिश्ता, प्यार का रिश्ता. शुरू में बहुत आदर और सम्मान करते थे, हो सकता है अब थोड़ा कम हुआ हो. ज्योत पेटवा आज परत. ते गाणे एक पूर्वी ऐकलं, याद करके कहाँ से गिरा, लौट और मन को फिरा, है ना. प्यार का सागर मधलं एक गाणं होतं. त्यावेळेला ती कॅसेट खूप गाजलेली. तू प्यार का सागर, सागर दया का तू है, कुठून पडलास हे तू आठव. प्रभूवरचं प्रेम का कमी झालं त्याची जराशी चाचपणी कर. हालेलुया. हालेलुया. पती पत्नीतल्या प्रेमाविषयी पण असंच आहे. सुरुवातीला खूप असतं, नंतर हळूहळू कमी होत जातं. असं नाही झालं पाहिजे प्रभूमधल्या लोकांच्या. रोज वाढलं पाहिजे. हालेलुया. कारण जगातल्या पती पत्नीचं प्रेम आहे ना, ते शारीरिक प्रेम आहे. परंतु प्रभूमधल्या पती पत्नीचं प्रेम आहे ना, ते शारीरिक आणि आत्मिक प्रेम आहे. ते कमी होत नाही, ते वाढत जातं. म्हणून तर प्रभू म्हणतो ना की ती दोघं एक देह होतील. हालेलुया. आम्हाला त्याच्याबरोबर एक देह झालं पाहिजे, ते खरं नातं. मंडळी आणि येशू एक झाले पाहिजेत, मग त्याचा सन्मान, त्याचा आदर किती मोठा. हालेलुया. पहा, शेवटचं वचन वाचू. इर्मिया 7 वचन 10. पन्ना नंबर 897, इर्मिया उसका 7वां अध्याय वचन 10. वचन 10. तो क्या यह उचित है कि तुम इस भवन में आओ जो मेरा कहलाता है, और मेरे सामने खड़े होकर यह कहो, हम छूट गए हैं कि ये सब घृणित काम करें. काय लिहिले पहा. मग ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यात तुम्ही याल आणि सर्व ओंगळ कर्मे करायला आम्ही मुक्त झालो असे तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणाल काय? देव विचारतोय. माझ्या घरात याल आणि काय, सगळी ओंगळ कर्म करायला मी स्वतंत्र आहे, मी काही करायला समर्थ आहे. माझं स्वतःचं लाईफ नाही का? हॅलो. 13 वचन. वचन 13. अब आओ कि यह वाणी है कि तुम जो ये सब काम करते आए हो, और यद्यपि मैं तुमसे बड़े यत्न से बातें करता हूँ तो भी तुमने नहीं सुना, और तुम्हें बुलाया आया परंतु तुम नहीं बोले. 14. इसलिए यह भवन जो मेरा कहलाता है, जिस पर तुम भरोसा रखते हो,
और यह स्थान जो मैंने तुमको और तुम्हारे पूर्वजों को दिया था, इसकी दशा में शिलो की सी कर दूंगा. 13 वचनात काय म्हटलंय? आणि यहोवा म्हणतो, आता तुम्ही ही सर्व कर्मे केली आहेत म्हणून मी तुम्हाशी बोललो. पहाटे सुटून बोललो, पण तुम्ही ऐकले नाही. गेल्या रविवारी बोललो, त्याच्या अगोदर बोललो, पण तुम्ही ऐकले. तुम्हाला बोलावले. मी नाही सांगत आहे, लिहिलेलं वाचतंय. तुम्हाला बोला ना, वाचा ना, वाचा. तुम्हाला बोलावले. पुढे, पण तुम्ही उत्तर दिले. जातील माझे मम्मी डॅडी, जातील, मी बसतो घरात. हालेलुया. बोललो पण ऐकले नाहीत. मी बोलावलो पण तुम्ही मला उत्तर दिलं नाही. 14 वचन, याकरिता जसे मी शिलोचे केले तसे ज्या घरास माझे नाव ठेवले आहे, ज्यावर तुम्ही भरवसा ठेवता त्याचे, आणि जे स्थान मी तुम्हाला व तुमच्या वडिलांना दिले त्याचे मी करीन. हालेलुया. इशारा देतो देव, आम्हाला सावध करतो. हालेलुया. पण नित्य प्रार्थनेत आहेत त्यांच्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. जे नित्य मध्यस्थीसाठी जमतात त्यांच्यासाठी प्रभूला धन्यवाद. जे नित्य आराधनेमध्ये तळमळीने उभे राहतात आणि सापडतात देवाला, प्रभूला मी धन्यवाद देतो. हालेलुया. शोधणारे, त्याला शोधणारे इथे आजही देवानं ठेवले आहेत, म्हणून त्याला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. आठवण करा आपल्या प्रत्येकाच्या घराची, एकमेकांच्या घराची तुमच्या प्रार्थनेमध्ये. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊ, आभार मानू आजच्या वचनासाठी. प्रभू तुझी स्तुती असो.